नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी लाईफ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपली तूर भर फुलावस्थेमध्ये आहे, तर आपल्या तूर पिकाला पाणी व्यवस्थापन करायचं की नाही। तर आपली तूर 100% फुलावस्थेमध्ये असेल तर इथे पाणी देणे चुकीचे आहे अगदी, कारण आपली जे फुल आहे 100% तुरीला तर ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। कारण आपण जर पाणी आपल्या तुरीला जर दिले तर जे काही फुल आहे आपले, हे बघा, जे काही फुल आहे असेल तर ते पूर्णपणे आहे ना गळून जाईल। कारण जे फुल गळून गेले तर तिथे पुन्हा फुल येणार नाही शेतकरी मित्रांनो। त्यासाठी शक्यतो तुम्ही फुल अवस्थेमध्ये तूर पिकाला पाणी देणे शक्यतो टाळा। कारण एकदा जर कारण आपल्या तुरीला 1 महिन्यापासून फुल येत आहे, वातावरण खराब असल्यामुळे फुल गळून जात आहे, तर इथे पाणी देणे फुलावस्थेत अत्यंत चुकीचे आहे। त्यासाठी 50 ते 60% शेंगा धरल्यावरच पाणी व्यवस्थापन केलं तरी काही हरकत नाही मित्रांनो। तर बघा, हे फुल अवस्थेत आहे तूर। तुमची पण असेल मित्रांनो फुल अवस्थेत भरपूर 5 ते 10% शेंगा झालेल्या आहे, बघू शकता। हे बघा पूर्ण। तर तुम्ही शक्यतो पाणी मित्रांनो देऊ नका। शेंगा चलपा धरल्यानंतर पाणी द्या, काही हरकत नाही। तेव्हा आपल्या तूर पिकाला पाणी अत्यंत आवश्यक आहे। जी शेंग आहे तर ती चांगली दाणे भरण्यासाठी आपल्याला तिथे पाण्याची व्यवस्थापन करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।